भारताची राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षीच्या हिवाळ्यामध्ये तेवढ्याच नेहमीची येणाऱ्या प्रदूषणानं या आठवड्यामध्ये अक्षरशः कळस गाठलाय। दिल्लीमधील वायू गुणवत्ता निर्देशांक, ज्याला आपण AQI असं म्हणतो, तो गुरुवारी सकाळी 8 पर्यंतच्या 24 तासांमध्ये अतिशय गंभीर श्रेणीमध्ये म्हणजे 430 ते 567 अंकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। तर धूर आणि धुक्याचं मिश्रण असलेल्या याच पडदा गुरुवारी जो आहे तो सलग तिसऱ्या दिवशी देखील साऱ्या दिल्लीला त्या ठिकाणी वेढून घेत असल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं। तर डोळे जळजळणं, खोकला, शिंका येणं, सर्दी, उलट्या, श्वासोच्छवास करण्यास त्रास होणं या समस्यांनी दिल्लीकरांना, त्यातही लहानग्यांना हैराण करून सोडलंय। तर दिल्ली NCRची हवा विषारी होतीये। पुन्हा एकदा राजधानीचे गॅस चेंबरमध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसून येऊ लागलेलं आहे। थंडी वाढत असताना प्रदूषणाची पातळी देखील झपाट्याने वाढतेय। दिल्लीमधील प्रदूषणामुळे किमान 300 विमानं आणि अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम जाणवतोय। 5वी पर्यंतच्या शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। प्रशासनाने शाळांना ऑनलाईन वर्ग भरवण्याचा सल्ला दिलाय। किमान आठवडाभर तरी धुरके आणि प्रदूषणाचा दुहेरी फटका दिल्लीकरांना सहन करावा लागू शकतोय, अशी शक्यता खुद्द हवामान विभागाने वर्तवली आहे। दिल्लीमधील 31 भागांमध्ये सकाळी प्रदूषण गंभीर श्रेणीमध्ये पोहोचल्यावर वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाला जाग आली आणि त्यांनी ग्रेप म्हणजेच ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळे दिल्ली NCR मध्ये राष्ट्रीय स्तरावरती आवश्यक बांधकामं वगळता सर्वसामान्यांच्या नव्या बांधकामांवरती पूर्ण बंदी असेल। तर ग्रेप म्हणजे काय आहे ते आता आपण जाणून घेऊयात। तर ग्रेप म्हणजे काय, तर ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन हा दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी डिझाईन केलेल्या उपायांचा संच आहे। तर दिल्लीमध्ये ग्रेप 3 नियम लागू केल्यामुळे कोणकोणत्या गोष्टींवरती बंदी असणार आहे ते आता आपण जाणून घेऊयात। तर कुठल्या कुठल्या गोष्टींवरती बंदी आहे? ग्रेप 3 मध्ये नियमांमुळे काही निर्बंध घालून देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये बांधकाम आणि पाडकाम थांबवलं जाणार आहे। इमारत पाडल्यानंतर सोडण्यात आलेल्या भंगार मालाच्या वाहतुकीवरती देखील बंदी असेल। रस्ते बांधणी आणि दुरुस्तीच्या कामावरती देखील बंदी असेल। सर्व अनावश्यक खाणी बंद असतील। पेंटिंग, वेल्डिंग आणि गॅस कटिंगच्या कामांवरही बंदी। बिगर इलेक्ट्रिक, बिगर CNG आंतरराज्यीय बसेसवर बंदी आहे। तर प्राथमिक शाळा बंद, ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। तर झाडू मारण्यासारखे रस्ते स्वच्छ करण्यावरती देखील बंदी असेल। तर रस्त्यांवरती पाणी शिंपडणारी वाहनं वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ग्रेप 3 हे नियम आणि हे निर्बंध आता दिल्ली शहरांसाठी लागू केलेले आहेत। पाकिस्तानचे लाहोर हे जगामधील सर्वात विषारी शहर ठरतं आहे। तर लाहोरमधील प्रदूषणामुळे नागरिक पुरते हैराण झालेले आहेत। एकेकाळी हिरवळ आणि सुंदर बागांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहरामध्ये आता श्वास घेणं देखील कठीण झालेलं आहे। एका अहवालानुसार श्वास लागणं, दमा आणि श्वसनाच्या इतर समस्यांमुळे सुमारे 15,000 रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळतेय। लाहोरमधील प्रदूषणावरती तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा थेट इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिलेला आहे। हवेची गुणवत्ता ढासळल्यानं लाहोरमधील शाळा बंद झालेल्या आहेत। उपलब्ध दृश्यांमध्ये आपण यावेळेला पाहतोय धुक्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सर्वतोपरी प्रयत्न करतंय आणि त्यामुळे लग्न सराईवरही प्रशासनानं आता 3 महिन्यांची बंदी घातलेली आहे। दरम्यान या प्रदूषणामुळे लाहोरमध्ये नागरिकांना कोणकोणत्या आजारांचा सामना करावा लागतोय त्यावरही नजर टाकूयात। तर प्रदूषणामुळे होत असलेले काही महत्त्वपूर्ण त्रास ज्याचा सामना यावेळेला लाहोरवासियांना करावा लागतोय। पहिला, कोरडा खोकला। दुसरा, श्वास घेण्यात अडचण। त्यानंतर मग न्यूमोनियाची समस्या उद्भवली आहे आणि छातीमध्ये संसर्ग झालेला आहे। तर प्रदूषणामुळे लाहोरवासियांना होत असलेले काही आजार आणि त्यामुळे लाहोरवासीय अक्षरशः त्रस्त झालेले आहेत।
लाहोरमध्ये वायूची गुणवत्ता ढासळल्यानंतर कोणकोणत्या आजारांनी तोंड वर काढलं हे तर आपण पाहिलं, मात्र रुग्णालयांमधील रुग्णांची समोर आलेली आकडेवारी ती मात्र अत्यंत धक्कादायक आहे। ती आकडेवारी आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तर ही आकडेवारी नेमकं काय सांगतेय? प्रदूषणामुळे रुग्णांची संख्या सातत्यानं वाढतीये, त्यामुळे मेयो हॉस्पिटल या ठिकाणी 4000हून अधिक रुग्ण आहेत। जीना हॉस्पिटल या ठिकाणी 3500 रुग्ण, गंगाराम हॉस्पिटल या ठिकाणी 3000 रुग्ण। रुग्णांची संख्या सातत्यानं वाढतीये, त्यामध्ये सगळ्यात चिंताजनक बाब आहे ती म्हणजे लहान मुलांचे रुग्णालयात आलेलं परिणाम जे आहे तो देखील, आणि हा प्रमाण जो आहे तो सातत्यानं वाढत असल्याचं आपल्याला रोजच्या दिवशी दिसू लागलेलं आहे। दिल्ली असो की लाहोर, औद्योगिकरण ही वायूची गुणवत्ता ढासळण्याचं मुख्य कारण आहे, आणि परिस्थिती अशीच राहिली तर संपूर्ण जगाचा श्वास गुदमरायला जास्त वेळ लागणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।